माझे नाव राखी आहे। आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे। माझे पती राजेश यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले। ते फार शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना नेहमी मेहनत आणि श्रम मिळाले आणि हेच त्याने घर चालवायला केले। आम्हाला 2 मुले आहेत। माझा मुलगा 10 वर्षांचा आहे आणि माझी मोठी मुलगी 16 वर्षांची आहे। आतापर्यंत माझ्या पतीने कसे तरी घर सांभाळले। या वयातही आपण तसेच आहोत। काम केले नाही तर खायला मिळणार नाही, घर चालवता येणार नाही, मुलामुलीचे शिक्षण पूर्ण होणार नाही। माझ्या नव्याची आता अशी स्थिती राहिली नाही की ते कठोर परिश्रम आणि श्रम करू शकतील। त्याला आता हे काम करता येणार नव्हते। आता आपण काय करणार? आयुष्य पुढे कसं चालवायचं, कमवायचं कसं, या चिंतेत मी आणि माझे पती नेहमी असायचे। नोकरी नसेल तर काय? मग एके दिवशी मनात विचार आला की शहराच्या बाहेर एक छोटासा ढाबा का उघडू नये, जिथे वाहने ये जा करतात। चहा पाणी देण्यासाठी एक छोटासा टिनचा स्टॉल बनवू, एक लहान रेस्टॉरंट उघडू शकता। हे मी माझ्या पतीला सांगितले। दुकान उघडण्यासाठी त्याने कुठे पैसे मागितले। मी म्हणालो की आम्हाला टीन शेड बसवायची आहे, त्यासाठी आम्हाला पैसे द्यावे लागतील। आम्ही घरून इतर सर्व स्वयंपाक साहित्य घेऊ शकतो। मी माझ्या ओळखीच्या व्यक्तीकडून काही पैसे मागितले, जेणेकरून आपण आपला छोटा ढाबा सुरू करू शकू। त्याच्या मनात अजूनही संकोच होता, तो पुन्हा पुन्हा नकार देत होता। पण मी म्हणालो की आपण एकदा प्रयत्न करा आणि जास्त वेळ लागणार नाही। काही दिवस मन वळवल्यानंतर त्यांनी होकार दिला आणि आम्ही एक छोटासा ढाबा सुरू केला। पहिल्या दिवशी मी आणि माझे पती तिथल्या आमच्या ढाब्यावर बसलो होतो, पण विशेष लोक आले नाहीत। ढाबा छोटा आहे आणि वरती सर्व खाणाऱ्यांनी आपले ढाबे आधीच ठरवून ठेवलेले आहेत की कुठे राहायचे आणि कुठे खायचे। आमचा पहिला दिवस निराशेने भरलेला होता। असेच काही दिवस गेले। काही लोकच चहा प्यायला थांबायचे, पण त्यानं आपलं घर चालवणं पुरेसं नव्हतं। माझे पती पुन्हा काही काम शोधू लागले। त्याला अशी नोकरी मिळाली जिथे पैसे कमी होते, पण मजुरी कमी होती। त्याने ती केली, पण मी ढाब्यावर जाणे सोडले नाही। आता मी माझ्या मुला आणि मुलीसोबत तिथे राहू लागलो। आम्ही हिम्मत हारलो नाही आणि हळूहळू काही लोक आमच्या ठिकाणी येऊ लागले। महिनाभरात आणखी ग्राहक येऊ लागले। प्रयत्न करत असताना लोक आमच्या जागेवर राहू लागले। त्यांना घरच्यासारखं जेवण मिळत होतं, त्यामुळे आमचा छोटासा ढाबा कामाला लागला। माझे पती जेवढे कमावत होते त्यापेक्षा आता मी ढाब्यावरून जास्त कमवू लागलो। काही वेळातच आम्ही एक छोटासा ढाबा उघडला, त्यामुळे आमची आर्थिक स्थिती बरीच सुधारली। घेतलेले कर्जही फेडले। आम्हाला एक नवी आशा मिळाली। सर्व काही ठीक चालले होते। ढाबा उघडून 6 महिने झाले होते। आमचे चेहरे चमकत होते, पण नंतर असं काही घडलं ज्याचा मी विचारही केला नव्हता। एके दिवशी आम्ही घरून ढाब्यावर जात असताना माझे पती म्हणाले, आजपासून ढाबा बंद, आता तिथे कोणी जाणार नाही। हे सांगताना त्यांना खूप राग आला। मी आजपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर असा राग कधीच पाहिला नाही। मी म्हणालो, काय झालं? काय म्हणताय? आमचा ढाबा एवढा छान चाललाय, आज तुला काय झालं? तो म्हणाला, मी म्हणालो, आता तिथे कोणी जाणार नाही, ना तू ना तुझी मुलगी। मी म्हणालो, शांत हो, तुझी तब्येत ठीक नाही, तुम्ही आराम करा, आम्ही याबद्दल बोलू। तो आणखीनच चिडला आणि म्हणाला की काही होणार नाही, मी जे काही कमावते त्यावरून मला घर चालवता येईल, तू आता तिकडे जाणार नाहीस। मी माझ्या पतीला असे कधीच पाहिले नव्हते। त्या दिवशी मी ढाब्यावर गेलो नाही, पण संध्याकाळी आल्यावरही त्याचा चेहरा उतरलेला होता। मी योग्य वेळ पाहून त्याच्याशी बोललो। विचारले, काय झाले, तू असे का बोलत आहेस?
तिने म्हणावं, मला तोंड उघडायला लावू नकोस, तू काय करतोस ते सगळं मला माहीत आहे. मी तिथं इतके दिवस तुझ्यासोबत राहिलो, मग तिथे कोणी येत नसे. आणि मी निघाल्याबरोबर रेस्टॉरंटचे काम सुरू झाले. शेवटी काय झालं? मी भारावून गेलो. त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजले. त्याच्या तोंडून असं ऐकून, तेही लग्नाच्या इतक्या दिवसांनी, तो माझा नवरा आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी पूर्णपणे गप्प झालो. रात्री माझे अश्रू थांबत नव्हते. आता तर ढाब्याचं नावही मनात येत नव्हतं. अशा गोष्टी ऐकून आता काही करावेसे वाटले नाही. त्या दिवसापासून मी शांत झालो. आता सांगण्यासारखे काही उरले नव्हते. मला वाटले की मी त्याला कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. त्याने त्याचे काम करत राहावे. पण त्याचे उत्पन्न कमी असल्याने त्याला नीट जगता येत नव्हते. काही दिवसांतच जमा केलेले पैसे संपले. सुमारे 3 महिन्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि ते अंथरुणावर आले. काम करता येत नव्हते. मी त्यांना कसा तरी सांभाळत होतो. घरातील पैसा संपुष्टात आल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची गरज निर्माण झाली. मला कोणाच्या तरी घरी जाऊन स्वयंपाक किंवा भांडी धुवायला सुरुवात करायची होती. पण त्याची तब्येत बिघडली होती आणि मी काहीही बोलल्यामुळे त्याने पुन्हा असं बोलू नये असं मला वाटत होतं. एके दिवशी तो अंथरुणावर होता. त्याने मला हाक मारली तेव्हा मी त्याच्यासाठी स्वयंपाक करत होतो. मी म्हणालो, मला माहित आहे की त्या दिवसाची गोष्ट तुम्हाला खूप त्रास देत आहे, पण मी तुम्हाला हे कसे सांगू असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ते शब्द आणि म्हणी माझे नव्हते. अशी गोष्ट मी ऐकली होती. माझ्या नातेवाईकांमध्ये हा प्रकार घडत होता. मी माझ्या पत्नी आणि मुलीला तिथे एकटे सोडले. लोक त्यांना पाहण्यासाठी थांबतात, ज्यामुळे पैसे मिळतात. अशा गोष्टी सहन होत नाहीत. तू 2 चपात्या कमी खाशील पण तुला हे सगळं ऐकावंसं वाटलं नाही. इथला समाज आणि लोक, विशेषतः तुझ्या ओळखीचे नातेवाईक तुला प्रगती करताना पाहून अनेक गोष्टी बोलू लागतात. पण मला माहित नव्हते की लोक इतके खाली वाकले आहे. आणि माझे पती देखील त्यांच्या शब्दांना बळी पडले. त्यावेळी त्याच्या जागी मी असते तर कदाचित असेच केले असते. तिने घेतलेला निर्णय मी घेतला असता तर मला तितकेच वाईट वाटले असते. मी त्यांना सांगितले की ते हितचिंतक आता तुमच्या मदतीला येणार नाही. जा आणि त्याला विचारा. आमच्या घरात अन्न नाही आणि तुमची तब्येत खराब आहे. आता आम्हाला मदत करायला कोण आले आहे ते तुम्हीच सांगा. जग कोणालाही सुखी पाहू शकत नाही. आणि जर कोणी मेहनत करून पुढे सरकले तर ती सर्व प्रयत्न करून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. आणि तू त्याच्या बोलण्याने प्रभावित झालास. ते लोक यशस्वी झाले. प्रत्येकाला एक मुद्दा बनवायचा आहे. आता आपण उपाशी मरलो तरी त्यांना मुद्दा मिळेल. जर ते काही वेळ बोलले असते आणि आम्हाला काही फरक पडला नसता तर ते थकले असते आणि त्यांनी हार मानली असती. तो फक्त त्याच्या पाठीमागे असा मूर्खपणा करू शकतो. पुढे येण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. त्या दिवशी माझ्या पतीचे डोळे उघडले. तो म्हणाला, तू खरं बोलतोस, मी वेडा झालो होतो. मी लोकांना गोष्टी स्पष्ट करून आणि त्यांच्याशी चांगले वागून स्वतःचे नुकसान केले. आम्ही चूक नसताना स्पष्टीकरण का द्यायचे, कशाला घाबरायचे. मला माफ करा, आम्हाला नाही पण त्यांची विचारसरणी बदलावी लागेल आणि बदलली नाही तर काय करायचं, कृती करत राहायला हवं. आता पुन्हा काही करता येईल का? मी म्हणालो, खूप उशीर झालेला नाही, आम्ही अजूनही करू शकतो. माझे पती म्हणाले, आता तुझी इच्छा असेल तर मीही तुला साथ देईन. मी हो म्हणालो आणि परत एकदा प्रयत्न केला. थोडे अवघड होते पण हळूहळू गाडी रुळावर येऊ लागली. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.